नमस्कार सर्व भावी अधिकारी मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं आपल्या लाडक्या एज्युकेशन चॅनलमध्ये. KBS MPSC UPSC अकॅडमी कोचिंग सेंटर कोकरूड राजमार्ग यशाचा राखीव जागा निर्णयावर स्थगिती, मुख्यमंत्री आणि कायद्याचा पेच वाढला, काय बदलणार पाहूया संपूर्ण स्पष्टीकरण. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून अर्ज करता येणार नाही, या निर्णयाला तुर्तास स्थगिती आलेली आहे. मित्रांनो, चला ही संपूर्ण न्यूज पाहूया, काय डिटेल्स आहे ते पाहूया. पण पाहण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. ठीक आहे, चला पाहूया ही संपूर्ण डिटेल माहिती. महाधिवक्त्यांचा अभिप्राय ठरणार महत्त्वाचा, निर्णायक, कारण त्यांचं अजून मत घेतलेलं नाहीये. मागासवर्गीय उमेदवारांना जे खुल्या प्रवर्गातून वगळण्याचा निर्णय होता, तुर्तास त्या राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाला स्थगिती आलेली आहे मित्रांनो. कारण राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासकीय सेवेत खुल्या जागांवर दावा करता येणार नाही, हा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय होता आणि महाधिवक्त्यांचा अभिप्राय त्याच्यामध्ये घेतलेला नव्हता. त्यामुळे महाधिवक्त्यांचा अभिप्राय आता फार महत्त्वाचा ठरणार आहे, तो कायद्याच्या चौकटीमध्ये आता आलेला आहे. याच्याबद्दलची संपूर्ण माहिती म्हणजे काय, तर राखीव जी प्रवर्ग आहेत त्यांच्या निर्णयाला आता स्थगिती मिळालेली आहे आणि महाधिवक्त्यांचं मत आता घेतलं जाणार आहे, ज्याच्यामध्ये राखीव प्रवर्गातील जे उमेदवार होते ते वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव, परीक्षेस बसण्याची संधीमध्ये शासनाने दिलेली सवलत घेतलेली असेल तर अशा उमेदवारांना गणना संबंधित राखीव प्रवर्गात करण्यात येईल. अशा उमेदवारांना खुल्या प्रवर्गामध्ये दावा करता येणार नाही. या आधीच्या घेतलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाला मंगळवारी बैठकीत स्थगिती देण्यात आलेली आहे आणि त्यासंबंधी विधी व न्याय विभाग तसेच राज्याचे महाधिवक्ता यांचं मत मागवलेलं आहे आणि तसेच या संदर्भात विविध न्यायालयांनी दिलेला निकाल तपासून बघितला जाणार असल्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या ह्या 14 मेचा जो निर्णय झाला होता, या संदर्भामध्ये या ठिकाणी हा निर्णय आता रद्द करण्याची मागणी केली जात आहे. विविध समाज माध्यमातून किंवा समाजातील अनेक उमेदवार ही मागणी करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याची सरकारची भूमिका असल्याचं स्पष्ट केलेलं आहे. मात्र या निर्णयाला आता स्थगिती मिळालेली आहे आणि न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या आधारे आपण निर्णय घेतला होता. तथापि महाधिवक्ता आणि विधी व न्याय विभागाचे मत मागून पुढे निर्णय घेतला जाईल, असे स्पष्टोक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेली आहे. त्यामुळे तुर्तास तरी मागासवर्गीय उमेदवार जे आहेत त्यांच्यासाठी दिलासा देणारी बातमी आहे. राखीव प्रवर्गामध्ये असलेले सर्व उमेदवार हे खुल्या प्रवर्गामध्ये अर्ज करता येणार नाही, या निर्णयाला तुर्तास स्थगिती मिळालेली आहे. आता विविध जाहिराती सुटलेल्या आहेत आणि त्या जाहिरातीमध्ये फॉर्म भरण्यासाठी त्यांना अडचणी निर्माण होणार आहेत, कारण त्यांना अर्ज करताना कोणता प्रवर्ग निवडावा याची स्पष्टोक्ती अजून झालेली नाही. ठीक आहे, ही एक महत्त्वाची बातमी होती. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.